हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला झटपट बनणारी भाजी हवी असते. तर आज मी घेऊन आली आहे शिमला मिरचीची झटपट बनणारी भाजी. पावशे शिमला मिरची धुवून कापून घेतली आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. सर्वप्रथम गॅसवर आपण कढई ठेवू. त्यात 4 ते 5 चमचा तेल ॲड करू. तेल गरम झालं की त्यात मोहरी ॲड करायची आहे. मोहरी छान कडकडली तेलामध्ये की त्याच्यानंतर जिरे ॲड करायचं आहे आणि मोहरी छान तडतडलीच पाहिजे, तरच त्याचा छान फ्लेवर येतो. जिरेला देखील ते तेलामध्ये छान फ्राय होऊ द्या, क्रॅकल होऊ द्या, नाचू द्या. त्याच्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या ॲड करायचा आहे. लसूण थोडा ब्राउनिश कलरचा झाला की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. हिरव्या मिरच्यासुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. जितक्या हिरव्या मिरच्या छान फ्राय होतील तितक्या तुम्ही त्या भाजीसकट खाऊ शकतात. निवडायची पण गरज नाही, त्याचा तिखटपणा कमी होऊन जातो. तर ते हिरव्या मिरच्या खूप छान अशाच फ्राय झाल्या आहेत. त्यात मी हळद टाकली चिमूटभर, मीठ टाकले चवीनुसार. हे सुद्धा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये एकदा हळद आणि मीठ छान मिक्स झालं की ते प्रॉपर छान भाजीमध्ये पण मिक्स होतं वरून टाकण्यापेक्षा. आता मी त्याच्यामध्ये कापलेली शिमला मिरची ॲड करते आहे आणि ते सगळं हलवून घेईन मी. हलवल्यानंतर मी त्याच्यावर प्लेट घेऊन त्याला झाकून वाफेवर शिजू देईन मीडियम गॅसवर. आता आपण पुन्हा एकदा हलवून देऊ, जेणेकरून शिमला मिरची खाली चिटकू नये किंवा जळून जाऊ नये. आता चेक करू शिमला मिरची शिजली का. पहिलं तर आपल्याला लगेच कलर चेंज आयडेंटिफाय होतं, त्याच्यानं आपण लक्षात घेऊ शकतो की शिमला मिरची शिजली आहे का. किंवा दाबून बघायचं आणि ती लगेच कट होत असेल तर शिमला मिरची शिजलेली आहे. आता ह्या क्षणाला आपण शेंगदाणा कूट ॲड करायचं. मी 3 ते 3.5 चमचे ॲड केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी पण ॲड करू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल, तशीही छान लागते. आणि हे सुद्धा देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं. नुसतं असंच ठेवलं तर त्याचा कच्चापणा लागतो खाताना आणि ते चवदार नाही लागत. त्यामुळे मी यांना छान मिक्स करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे आणि पुन्हा मी प्लेट झाकून थोडा वेळ शिजू देईल. 1-2 मिनटानंतर ते शिजल्यानंतर मी पुन्हा एकदा हलवून घेईल आणि गॅस बंद करून वाफेवर शिजू देईल. तोपर्यंत मी कोथिंबीर कापून घेईल, जेणेकरून आपल्याला गार्निश करता येईल. आता बघा छान असा कलर चेंज झाला आहे, शेंगदाणा कुठेही छान एकजीव झाला आहे. त्यात आता मी कोथिंबीर टाकून गार्निश करेल. तर अशा प्रकारे आपली शिमला मिरची झटपट बनली. अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये भाजी बनवून जाते. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.